बघा क्वेश्चन नंबर 7. आता मला सांगा स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आतमध्ये कोण दिसतंय बघा अंडर रूटच्या 1 मायनस स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा टेबल होता कशामध्ये इनडेफिनाइट इंटिग्रल चॅप्टर नंबर 3 पेज नंबर सांगू का कुठे किंवा आपण तो बऱ्याचदा लिहिलेला आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या 1 मायनस एक्स स्क्वेअरला एक तर एक्सला तुम्ही लिहू शकतात साइन थिटा और कॉस थिटा का कारण 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर भेटेल किंवा 1 मायनस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर भेटेल म्हणून स्टँडर्ड सबस्टिट्यूशन म्हणून आपण तो यूज करत होतो. ठीक आहे. तर बघा मग इथे काय येईल सगळ्यात पहिले आपण म्हणूया लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1/2 1 अपॉन याला आय मानून घेतला आपण नेहमीप्रमाणे अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. Put x is equal to sin theta का बिकॉज इट्स अ स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. ते काय आहे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन ते आपण तिथं जर पुट केलं तर लक्षात घ्या dx ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बघा काय होणार आहे इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x याचं 1 साइन थिटाचं कॉस थिटा थिटाचं डी थिटा बाय dx dx इकडे येईल कॉस ऑफ थिटा डी थिटा dx ची व्हॅल्यू ही आली. ठीक आहे. याला इक्वेशन 1 म्हणूया. बघा काय होईल आपलं आता इथे therefore I is equal to हां हे लिहायच्या आधी अजून एक टर्म काय राहिल्यासारखं वाटतंय सांगा पटकन. कालपासून चालू आहे ना बाळांनो काय झोपे दे का काय तुम्ही तेच 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 चालू आहे. काय राहिले सांगा पटकन. बोला. साध्या साध्या गोष्टींचे आन्सर करा. साध्या साध्या गोष्टींचे एकदम सिंपल. कालपासून सांगतोय वेन वी आर सबस्टिट्यूटिंग ॲट दॅट टाइम हां काय होतं लिमिट चेंज होतात. काय चेंज होतात सबस्टिट्यूट केल्यावर काय चेंज होतं लिमिट. कालपासून बघतोय ना आपण ते x टेंड्स टू 0 to 1/2 0 to 1/2 देन आता इथं आतमध्ये थिटा येणार आहे ना मग थिटा टेंड्स टू कारण विथ रिस्पेक्ट टू डी थिटा होणार आहे. थिटा चेंजेस टू कुठून तो कुठपर्यंत एक्सच्या जागेवर 0 एक्स इथं 0 आहे साइन इनवर्स म्हणजे बघा 0 इज इक्वल टू साइन ऑफ थिटा. थिटा काय होईल साइन इनवर्स ऑफ 0 थिटा म्हणजे काय भेटणार तुम्हाला 0च. तसंच इथं ठेवला 1/2 इज इक्वल टू साइन ऑफ थिटा. साइन इकडे आला साइन इनवर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू थिटा. साइन इनवर्स ऑफ 1/2 कोणत्या अँगलला येतो 1/2 कोणत्या अँगलला आहे साइनच्या इनवर्स म्हणजे साइनच्या कोणत्या अँगलला आहे 1/2 30 डिग्री म्हणजेच π/6. ठीक आहे. ओके इथं म्हणायचं देअरफॉर इक्वेशन 1 काय होणार आहे बघा काय होईल इक्वेशन 1 I इज इक्वल टू लिमिट 0 to 1/2 0 to 1/2 च्या ऐवजी 0 to π/6 1 अपॉन लिहायच्या ऐवजी मी याला लिहितो कॉस थिटा लिहितो सांगतो मी पहिले हे तर लिहितो इकडे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा डी थिटा. यात काय डाऊट आहे एक्सच्या जागेवर साइन थिटा टाकला डीएक्सच्या जागेवर कॉस थिटा डी थिटा असं टाकलं. आलं लक्षात इन टर्म्स ऑफ डी थिटा आलं. बघू याला काय होतंय पुढे विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/6 कॉस थिटा वरती ठेवूया 1 - 2 साइन स्क्वेअर मगाशीच बघितलं कोणाचा
डबल अँगल फॉर्म्युला आहे तो कॉस ऑफ 2 थिटाचा. बघा बरं, सांगितलंय ना तुम्हाला, इथे अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. पुढच्या स्टेपला काय येईल बघा. Therefore I is equal to integration 0 to pi by 6 cos theta upon हा cos of 2 थिटाचा फॉर्म्युला होता तो अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर, इथं कॉस थिटा उरेल विथ रिस्पेक्ट टू डी थिटा. बघा म्हणजे ह्या स्टेपवरून पुढच्या स्टेपला एकच चेंज झाला, अंडर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल, तिथं फक्त उरला कॉस थिटा. दिस विल गेट कॅन्सल, उरला 1 अपॉन कॉस. चला लिहूया वाटलंच तर एक स्टेप, काही फरक नाही पडत. 1 अपॉन कॉस ऑफ 2 थिटा विथ रिस्पेक्ट टू डी थिटा विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 6 सेक ऑफ 2 थिटा डी थिटा. सेकचं डेरिव्हेटिव्ह आहे सेक टॅन. सेकचं इंटिग्रेशन त्याच्यावरून येत नाही, त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला बघितलेला आपण. काय होता सांगा बरं. बघा सेकचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय स्टँडर्ड फॉर्म्युले तर सांगा. एवढे 100 वेळेस लिहिलेत आपण, फॉर्म्युले सांगू शकतात तुम्ही. सेकचा फॉर्म्युला काय सेकच्या इंटिग्रेशनचा. मग अशी कसं टॅनचं बघितलं होतं लॉग ऑफ सेक एक्स, तसा लॉगच्या फॉर्मॅटमध्ये काय हां लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. इथं त्याच्या जागेवर कोण आहे फक्त 2 थिटा आहे. कोण आहे 2 थिटा. ठीक आहे, वाटलंच ते इथं लिहून देतो. लिहून द्यायची गरज नाही, फॉर्म्युला आहे सरळ सरळ सगळीकडे लिहिलेच आहे तुम्ही. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स एक्स एक्स. ओके, यानुसार लॉग ऑफ इथे काय होणार लॉग ऑफ ब्रॅकेट सेक ऑफ एक्सच्या जागेवर 2 थिटा आहे टॅन ऑफ 2 थिटा इंटू 1/2. कारण काय ह्या 2 थिटाचा परत डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा 2 थिटाचा येणार 2, तो डिवाइड करतो आपण. याला आपण काय देतो सगळ्याच्या सगळं लिमिट 0 टू पाय बाय 6. काय अडचण याच्यात. एक कॉन्स्टंट टर्म बाहेर काढू, इंटू आहे ना कॉन्स्टंटला बाहेर काढून टाका, त्याचं काही काम नाही तिथे. 1/2. एक सेकंद, याला जरा मी थोडंसं रिडायरेक्ट करतो थोडं व्यवस्थित, म्हणजे मला जागा पुरेल इथे थोडी लिहायला. ओके, आय इज इक्वल टू 1/2 मोठा ब्रॅकेट का, कारण आता मी इथं लिमिट टाकणार आहे पाय बाय 6 एकदा टाकणार आहे, मायनस एकदा काय टाकणार आहे 0. आणि हा जो 1/2 कॉन्स्टंट तो बाहेर काढून घेतला, तो दोघांना मल्टिप्लाय करेल ना 2 ब्रॅकेट्सला. एक ब्रॅकेट असा, चला लिहूया लॉग ऑफ डायरेक्ट लिहू सेक ऑफ एकदा पाय बाय 6 इथं टाकला 2 इंटू पाय बाय 6 किती होईल तो पाय बाय 3. आणि हा टॅन ऑफ परत पाय बाय 3 ब्रॅकेट कंप्लीट मायनस लॉग ऑफ सेक ऑफ 0 प्लस टॅन ऑफ 0 हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट. कारण बघा हा 1/2 बाहेर एक मोठा ब्रॅकेट हा आणि हा, त्याच्यात ही जी टर्म उरलेली एकदा पाय बाय 6 टाकला एकदा 0 मध्ये मायनस लिमिट्स पुटअप करतो आपण 1/2 ने दोघांना मल्टिप्लाइड म्हणून विच इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेटच्या आत ह्या ब्रॅकेटमध्ये काय होतंय बघा लॉग ऑफ मला सांगा सेक ऑफ पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजे 60. 60 डायरेक्ट नाही आठवत ना. सेक ऑफ पाय बाय 3 म्हणजे 1 अपॉन कॉस ऑफ पाय बाय 3 म्हणजे 60. कॉस 60 किती आहे 1/2. हा वर गेला किती आला 2, याची व्हॅल्यू 2 आली प्लस बरोबर आहे टॅन ऑफ पाय बाय 3. टॅन ऑफ पाय बाय 3 डायरेक्ट आठवेल का तुम्हाला, नाही आठवत आहे. मग काय करू आपण, टॅन म्हणजे काय साइन अपॉन कॉस पाय बाय 3 पाय बाय 3
π/3. साईन π/3 म्हणजे 60. साईन 60 किती आहे? √3/2. कॉस 60 किती आहे? 1/2. 2 कॅन्सल, √3/1. √3 राहील, तो काय असणार आहे? √3 असणार आहे. याला आपण काय करू, इथून रफ करून टाकू. मायनस सेक 0. सेक 0 म्हणजे बघा, ब्रॅकेट लिहितो, लॉग ऑफ ब्रॅकेट सेक इज इक्वल टू 1/cos 0 0. कॉस 0 म्हणजे 1, याचा आन्सर आला 1. टॅन 0 म्हणजे sin/cos. साइन 0 0 आहे, मग हे 0 होऊन जाईल. ब्रॅकेट कम्प्लीट. कॅल्क्युलेशन करायचं आहे फक्त. आय इज इक्वल टू 1/2. याला थोडंसं वर लिहितो वाटलंच तर मी जरा, म्हणजे जागा राहील आपल्याला थोडी लिहायला. आय इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट. हे तर काही चेंज होणार नाही आहे, याच्यामध्ये काय असं वेगळं कॅल्क्युलेशन करण्यासारखं काही नाही. डायरेक्टली तो 1/2 ने याला मल्टिप्लाय करू. काय? लॉग ऑफ 2 + √3 मायनस हा 0 गेला. लॉग 1 काय होणार आहे? 0च होणार आहे. ठीक आहे, हे बघा, लॉग ऑफ 1 0. ठीक आहे. आय इज इक्वल टू, फायनल आन्सर काय आलं तुमचं? 1/2 लॉग ऑफ 2 + √3. दिस इज द फायनल आन्सर. तेच आलंय का चेक करा एकदा. यस, तेच आन्सर आहे. ओके, काही नाही, कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे सिम्पल टेबलमधल्या व्हॅल्यू आपल्या 0, 30, 45, 60, 90 हे जमलं पाहिजे आता, आहे ना. 10th स्टँडर्डपासून चालू आहे ते. ओके, ठीक आहे. मग आता हे एक्झाम्पल झालं. याच्यानंतर वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट एक्झाम्पल. डिरेक्टली नंबर 10कडे चाललो आहे. त्या टाईपकडे आपण मूव्ह होतो आहे. ओके, पेज नंबर 167 बघा. त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली, आता याच्यामध्ये जर आपण प्रॉपर्टीजचा यूज करणार आहे. पहिले क्वेश्चन नंबर 10कडे एकदा बघा, आणि याच्यामध्ये प्रॉपर्टीज आपण कोणत्या पद्धतीने यूज करणार आहे ते पण मी तुम्हाला सांगेल. प्रॉपर्टी नंबर कोणतं, काय काय नाही, का बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे का तसं करणार आहे. ओके, आणि हे जास्त अवघड नाही आहे. प्रॉपर्टीजचे सुद्धा जास्त काय हार्ड एक्झाम्पल्स नाही आहेत. बघूया आपण काय नक्की. सगळ्यात पहिले लेट, याला मानून घेतो आपण. काय मानतो? आय. इंटिग्रेशन 0 to π/2 1/1 + √3 tan x with respect to dx. with respect to what? dx. ठीक आहे. याच्यामध्ये काय क्यूब रूट आहे ना हा. मग आता इथे आपण काय पुटअप करू शकतो सांगा. टॅन म्हणजे काय असतो? इंटिग्रेशन 0 to π/2 1/1 + क्यूब रूट sin/cos. त्याला पण क्यूब रूट, याला पण क्यूब रूट, बरोबर आहे. ठीक आहे. हा क्रॉस मल्टिप्लाइड होईल इथे, आणि मी डायरेक्ट एक स्टेप लिहितोय पुढची. 0 to π/2 क्यूब रूट ऑफ cos x अपॉन क्यूब रूट ऑफ cos x प्लस क्यूब रूट ऑफ sin x. हे बघा, एक प्रकारे इथं काय होईल, हा याला मल्टिप्लाय करेल, डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ cos x, तो वरती गेला. म्हणजे इट्स लाईक 1/1 + a/b, b + a खाली बरं का, b + a, आणि याच्या पण खाली कोण? हा b. याने मल्टिप्लाय करून हा वर गेला b. तसा ही टर्म आहे ती वर जाणार. ओके, ते लिहायची गरज नाही आहे इथे, त्यामुळे आपण लिहिलेली नाही आहे. ते कन्सिडर्ड आहे की विद्यार्थ्यांना हे माहिती आहे. इंटिग्रेशन 0 to, आता समजा याला आय म्हणलं, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे. इक्वेशन 1 मानलं, 0 to π/2 आहे हा, π/2 आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, बाय प्रॉपर्टी. एक प्रॉपर्टी आपली बघा कोणती,
इंटिग्रेशन 0 टू a f of x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू a तसाच राहतो, आतमध्ये a मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. विथ प्रूफ बघितले हे आपण प्रॉपर्टी. लिमिट तसेच a मायनस एक्स हा वरचं लिमिट खाली जातो, a मायनस एक्स राहतो. झिरोसाठी समजा झिरो नसता इथं b असता, ते a प्लस बी लिहितो इथं मायनस एक्स. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ते आपण केलेलं आहे तसं, ती पण आहे. आता बघा मग इक्वेशन 1 काय होणार, देअरफॉर आय 0 टू पाय बाय 2 लिमिट तसेच राहणार. फंक्शन एक्स इज रिप्लेस्ड बाय ए मायनस एक्स. इथे पण एक्स इज रिप्लेस्ड बाय, हे बघा क्यूब रूट ऑफ कॉस ऑफ एक्स इज रिप्लेस्ड बाय ए मायनस एक्स. ए कोण आहे इथे, पाय बाय 2 मायनस एक्स. खाली प्रत्येक ठिकाणी तेच होणार, क्यूब रूट ऑफ कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ साइन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. काय अडचण याच्यात, ठीक आहे. ही प्रॉपर्टी ए मायनस एक्स, इथं ए पाय बाय 2 आहे तुमचा. हे बघा नंतर पुढे कॉस 90 मायनस थिटा काय होतं, कॉस 90 मायनस थिटा साइन थिटा, कॉस 90 मायनस थिटा साइन थिटा, साइन 90 मायनस थिटा कॉस थिटा. ठीक आहे, ते लिहूया आपण. मग इथे काय होणार आहे बघा, देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 क्यूब रूट साइन ऑफ एक्स, इथे क्यूब रूट साइन ऑफ एक्स प्लस क्यूब रूट कॉस ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. म्हणजे काय करायचं, जेव्हा आपण प्रॉपर्टीज वापरतो ह्या टाईपचे एक्झाम्पल येतात, याच्यामध्ये प्रॉपर्टी वापरली, वापरून जे काय येणार आहे, वापरल्यानंतर जे काही आलं, ठीक आहे, प्रॉपर्टी अप्लाय करायच्या आधीचं इक्वेशन, अप्लाय करायच्या आधीचं इक्वेशन, अप्लाय केल्यानंतरचं जे काही इक्वेशन आहे, ह्या दोघांची ॲडिशन करायची. काय करायची, ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. काय होईल इथे, आय प्लस आय लेफ्ट साईडला होणार, कारण हा पण आय तो पण आय. याचं इंटिग्रेशन पहिलं काय होतं, पाय बाय 2 क्यूब रूट ऑफ कॉस एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ कॉस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स प्लस इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 क्यूब रूट ऑफ साइन एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ साइन एक्स प्लस क्यूब रूट ऑफ कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. इक्वेशन 1 आणि 2 ॲड केले. आय प्लस आय 2i. इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2, एकच इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2. ठीक आहे, व्यवस्थित याला लिहू. डायरेक्ट पुढची स्टेप केली तरी चालेल, पण मी ही स्टेप समजावी म्हणून लिहितोय. पण याच्या पुढची डायरेक्ट लिहिली तुम्ही तरी पण चालेल, कारण काय आहे बघा, बेस सेम आहे, एकच बेस लिहायचा, वरच्यांची ॲडिशन. असं डायरेक्ट लिहिलं तरी पण चालेल, पण एकदा इंटिग्रेशन एकत्र करताय ना, ठीक आहे, आपण एक स्टेप एक्स्ट्रा लिहूया. काय फरक पडतो, डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ कॉस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ साइन एक्स प्लस क्यूब रूट ऑफ साइन एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ साइन एक्स प्लस क्यूब रूट ऑफ कॉस एक्स. या दोघांना मिळून विथ रिस्पेक्ट टू, हेचं लिमिट याचं लिमिट सेम आहे, मग दोघांना एकत्र करून टाकलं, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर, हे बघा बेस सेम आहे, फक्त उलटं लिहिलं आहे पण बेस सेम आहे. मग एकच बेस लिहायचा, न्यूमरेटरची काय होणार, ॲडिशन होणार. बघा देअरफॉर आय टू आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2. ठीक आहे, इथे तुम्हाला भेटणार क्यूब रूट ऑफ साइन एक्स प्लस क्यूब रूट ऑफ कॉस एक्स, खाली तुम्हाला भेटणार
क्यूब रूट ऑफ साइन एक्स प्लस क्यूब रूट ऑफ कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. हे दोन्ही टर्म आता काय होणार, कॅन्सल. इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 1 डी एक्स. हा 2i. 1 चे इंटिग्रेशन एक्स फक्त 0 टू पाय बाय 2 which is equal to upper limit minus lower limit. Therefore 2i is equal to pi by 2. Therefore I is equal to pi by 4. This is the answer. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हा तुमचा 2 आहे ना, ते लिहिलं आपण आणि 2 खाली गेलं इकडे पाय बाय 4. ठीक आहे. मग प्रॉपर्टी अप्लाय केल्यावरती ते ॲड केले फक्त, जे इझिली ॲड होऊन आन्सर भेटते. फक्त इक्वेशन दिसताना तसं थोडं मोठं दिसतंय, दॅट्स इट, बाकी काय नाही. सो हिअर इट इज द एक्झाम्पल नंबर 7 and 10. चला 7 पासून स्टार्ट करायला यायला. लिहून झालं की ब्रेक घ्या.